करतो आणि मंचावर तुम्हाला एक प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करावं अशी सुद्धा विनंती करतो। या तुकाराम बाबा महाराज सातारकर। वैराग्य संपन्न श्री संत सद्गुरु शिवाजी महाराजांच्या कृपाशीर्वादाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत या महामोर्चाच्या कार्यक्रम प्रसंगी माननीय श्री माजी खासदार हरिभाऊ राठोड साहेब, त्याचबरोबर चव्हाण साहेब आणि तुम्ही सर्वजण या ठिकाणी ज्या कार्यापासून वंचित आहात, ज्या कार्यासाठी आपण आम्हाला झटावं लागतं, त्यासाठी आलेले सर्व महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून वेगवेगळ्या माध्यमातून आपले विचार, आपला हक, आपला न्याय आपल्याला प्राप्त व्हावं म्हणून तुम्ही जमलेले सर्व या ठिकाणी बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम माझी तुम्हाला सर्वांना ओळख करून देतो। नाही ना, ते लाईव्ह चालू आहे, ते आवाज येतो त्याच्यात, सांगा ना। म्हटल्यानंतर प्रत्येकाला वाटतं की महाराज थोडे वेगळे असतील, मठातले असतील, मधले असतील, बाकीच्या गोष्टी असतील। मी जरा थोडा वेगळा महाराज आहे। मी राष्ट्रीय संत गाडगेबाबांचा शिष्य, वैराग्य संपन्न बागडे बाबा यांचा शिष्य आहे। सर्वप्रथम मी माझ्या पूर्ण आयुष्यामध्ये 46 आंदोलन केलेले आहेत आणि एक आंदोलन माझं संख ते मुंबई पायदिंडी मी काढली। त्यानंतर रात्रीच्या 1:30 वाजता मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना भेटलो आणि 2000 कोटी जत तालुक्यासाठी म्हैसाळ योजनेच्या पाण्यासाठी मंजूर करून घेतले। देऊ का? माझ्या भागामध्ये पेन किलर आहे, ज्या भागामध्ये काम करतोय त्या भागामधल्या परिस्थिती बघितलं तर दुष्काळी भाग आहे। जेव्हा दुष्काळ पडला तर महाराष्ट्रातील गव्हर्नमेंटचा 1 रुपया न घेता 2000 जनावरांनी जत तालुक्यामध्ये माझ्या खर्चाने सांभाळले। तेवढ्यावरतीच न थांबता तालुक्यामध्ये मागील त्या गावाला पाण्याचे टँकर मी देण्याची व्यवस्था केलेली आहे। तेवढ्यावर न थांबता ज्यावेळेस कोरोनाची महामारी निर्माण झाली त्यावेळेस कुणाचाही 1 रुपया न घेता 450 टन भाजीपाला आणि 100 टन अधिक धान्य मी लोकांच्यासाठी त्या ठिकाणी तालुक्यातल्या घरोघरी पोच केलं। एवढंच नाही तर आता देखील माझ्या तालुक्यामध्ये रस्त्यावरती कुठेही ऍक्सिडेंट झाला तर त्यांना माझ्या खर्चातून 123 गावामध्ये मानव मित्र आहेत, मला फोन केल्यानंतर त्या दवाखान्यामध्ये पेशंटला नेण्याचा खर्च देखील मी स्वतः आता करतोय। एवढ्यावरच नाही थांबत तर गावामध्ये कुठेही घर जळालं तर त्याला रोख रक्कम 10,000 रुपये आणि संसार साहित्य जळलेल्या 10 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी पोहोचलं जात आहे। याची जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर युट्यूबला तुकाराम बाबा महाराज टाकलं तर येतंय, इंस्टाग्रामला तुकाराम बाबा ऑफिशियल टाकलं तर माहिती येते। असे एकच काम नाही, एक गाव एक गणपती, प्रत्येक गावामध्ये हा वेगळा वेगळा उपक्रम राबवण्याचं काम। मी माणसातला देव बघणारा माणूस आहे। चलता देव नाही पुजते फत्तेचे काम, जितने आत्मा पूजे उतने शालिग्राम असं शास्त्र सांगतं। या माध्यमातून मी माझी आणि तुमची संपर्क कसा आला, मी तुमच्या इन्व्हॉल्व कसा झालो या संदर्भात थोडक्यात माहिती देतो आणि मग आपली पुढली दिशा कशी असेल यावरती मी सांगायला सुरुवात करतो। मी ज्या भागामध्ये राहतो तो दुष्काळी भाग आहे आणि अशा कठीण भागामध्ये 1984 पासून साहेब आतापर्यंत पाणी येणार म्हणून आमच्या भागात नेते मंडळी निवडून आले। पण 2019ला जेव्हा मी मुंबईला चालत आलो त्यावेळेस समजलं की तुमची गावच त्यात सामील नाहीत। मग ते म्हणल्यानंतर तत्कालीन त्यावेळेचे जलसंपदा विभागाचे गिरीश महाजन साहेबांसह मिटिंग झाली, त्यानंतर चर्चा झाली। ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या झाल्या पण आंदोलन केल्याशिवाय कुठली गोष्ट आम्हाला प्राप्त होत नाही। मी मानगाव म्हणून गाव आहे, या ठिकाणी पवार कुठे आहे मुलगा तो, हा या ठिकाणी सरपंच साहेबांच्या गावामध्ये कीर्तनाच्यासाठी मी आलो होतो। त्यांनी मला रात्रीच्याला समजावून सांगितलं की बाबा अशा अशा पद्धतीचं काम झाले, 16 तारखेला आमचं आंदोलन झालंय आणि त्याची एकही बातमी या ठिकाणी आली नाही। तुम्हाला मी सांगू इच्छितो, काल सकाळी मला मी साहेबांना सांगितलं, साहेब तुम्हाला ह्या मी सक्रिय व्हा म्हणताय, पण मी कुठल्या अधिकाराने सक्रिय होऊ? तुम्ही एक काम करा, मला जबाबदारी द्या, मी ती जबाबदारी पार पाडला तयार आहे, पण तुम्ही लेखी पत्रामध्ये द्या। मग त्यावेळेस पश्चिम महाराष्ट्राचं प्रमुख म्हणून मला पत्र दिलं। तुम्हाला माहिती नसेल साहेब 76 ठिकाणी बातम्या लागलेल्या आहेत तात्या तुमच्या ठिकाणी साहेब 46 युट्यूब चॅनल, 46 युट्यूब चॅनल आणि 76 ठिकाणी बातम्या लागलेल्या आहेत।
TV 9 ला लागलेल्या 2-10 मिनिटाची बातमी लागलेली आहे, ईबीप माझ्याला बातमी लागली आहे. सगळ्या बातम्यांची क्लिप माझ्यावरती माझ्याजवळ आहे. आता सरकारच्या दरबारी तुमची व्यथा पोच करण्यासाठी मीडियाच्या मागे नाही महाराज. मला जर माहित असतं तर एवढ्या मोठ्या संख्येने माणसं येत असतील तर आपण हा मोर्चा पुण्यातून चालत निघलो असतो. 2 दिवस जर प्रवास केला असता, रस्ता जाम करता असतो, त्यांची कोंडी करता असतो. तुम्ही इजी बसताय तिथं, तुम्हाला कोणी विचारणार. आता आपलं एकच ठरलंय, जर ह्यामध्ये मी आता भाग घेतोय, राठोड साहेब या ठिकाणी आहेत, चव्हाण साहेब तुम्ही आहात आणि तुम्ही सैन्य आहात. नेतृत्व माझी गरज नाही. मी माणसातला जीव बघणारा माणूस आहे. मूर्तीमध्ये मंदिरामध्ये देवळं बांधून कुठं मंदिरात देव वाटत नाही. मंदिरात रस्त्यावर असायचे असतील. आज मला काल एका ताईने फोन केला, नाशिकवरून, मी तुला ओळखत पण नाही. त्यांनी सांगितलं, बाबा तुम्ही आमचं नेतृत्व करताय, तुम्हाला माझी विनंती आहे की तुम्ही आल्यानंतर आम्हाला हक्क मिळाला पाहिजे. माझी प्रशासनाला विनंती आहे, मी महाराष्ट्र सरकारचं स्वागतच करतो की पहिली गोष्ट म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मतदान केलं, त्यातून चांगली गोष्ट. शेतकऱ्याचा मुद्दा होता, त्याच्यातून मतदान झालं, चांगली गोष्ट. पण त्याच्यापेक्षा ह्या रोजगार म्हणजे मुलं, तरुण मुलं आहेत, मुली आहेत, त्यांना वाटलं की हे सरकार आल्यानंतर आम्हाला ही भाकर परफेक्ट कायमस्वरूपी राहील. त्यांचं एक क्लिप माझ्याजवळ आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी काय म्हणाले हे स्वतः तुम्ही ऐका. आणि त्यांनी सांगितलं की बाबा हे बघा, ऐका तुम्ही काय म्हणाले ते. लाडक्या भावांचं कधीपासून प्रेम आलं, सगळे तर भाव गेले निघून. बोललं लाडक्या भावाला पण आम्ही करणार. देशातलं पहिलं राज्य प्रशिक्षण भत्ता 6,000, 8,000, 10,000 माझ्या पोरांना, युवकांना देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला. आता ते 6 महिन्याची ट्रेनिंग करतील, तिथं त्यांना परमनंट जॉब लागेल. हे वाक्य कुणाचं आहे? हे वाक्य कुणाचं आहे? एक महाराष्ट्राचा जबाबदार व्यक्ती, बाप आमचा, तो बाप या ठिकाणी सांगतोय तुम्हाला त्या ठिकाणी कायमस्वरूपी करणार आहे. मग आम्ही इथे भांडणं कशासाठी करवलोय, मोर्चा कशासाठी करवलोय, इथं बसायची गरज नाही. आपण आपल्या मामाला भेटायला जाऊ आणि मामाला सांगू तुम्ही दिलेला शब्द पाळा. तुमच्या बहिणीने तुम्हाला मतदान केले, माझ्या आईने तुम्हाला मतदान केले, मी तुम्हाला मतदान केले. माझा मामा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक मोठ्या पदवीदारावरती जाईल आणि मामा भाच्यासाठी भाकरी करेल, भाकरी बनवून देण्याची ताकद माझ्या अंगामध्ये देईल. आम्हाला आंदोलन करायची गरज नाही, बाकी त्यांना कुठलीही गोष्ट सांगायची गरज नाही. तुमचा GR काय आहे किंवा बाकीच्या गोष्टी काय आहेत हे आम्हाला काही माहित नाही. फक्त आणि फक्त मामाने दिलेला शब्द पाळावा. आणि सर्वप्रथम पहिली एकच गोष्ट साहेब, तुम्हाला माझी विनंती आहे, आपण चर्चा करण्यापेक्षा, त्या लोकांना सांगण्यापेक्षा जवळपत्र आपला हक्क प्राप्त होत नाही. नेते मंडळी येतील, भेटतील, शुभेच्छा देतील, पाठिंबा देतील, जातील, पण निर्णय मला वाटतं ह्या भागामध्ये बघितलं तर लहानाचं मोठं नेत्राचा दिवा, हाताचा पाळा तर हाताच्या फोडाने जे आई वडिलांनी जपलं, रात्रीचा दिवस केला. आणि आज हे मुलं बघितली, मुली बघितल्या, घरातून मुलगी बाहेर गेल्यानंतर परत घरला कधी ती आई घराकडे डोळे लावून बसते. त्या ठिकाणी परिस्थिती एवढी विकट असताना त्या मुलीला बिंदास्त मध्ये तू मुंबईला जा आणि आंदोलनामध्ये सामील व्हा म्हणणारे आईबाप घरामध्ये बसलेले, ती जबाबदारी आपली आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो, कुणी देखील ह्यातून बाहेर जायचं नाही, कुणी देखील मनाने बाहेर फिरायचं नाही. आपण फिरण्यासाठी आलेलो नाही ना मुंबई बघायसाठी आलोय. आपण आपल्या हक्काची भाकर 6 महिने ह्या ठिकाणी प्रशिक्षण घेतलं आणि ह्या ठिकाणी काय होण्याचं जे स्वप्न बघितलंय ते सत्यात उतरण्यासाठी तुम्ही आम्ही ह्या ठिकाणी उतरलो. आणि माझ्या आपल्याला विनंती आहे की आपण ह्या ठिकाणी कुणी देखील, एकही व्यक्ती देखील जोरपतूर आपला निर्णय होत नाही. आपल्याला पहिली मुदतवाढ मिळाली पाहिजे आणि मुदतवाढ झाल्यानंतर मग पुढचा विषय लगेच चालू. एकही विषय ह्या ठिकाणी, आता ज्या ठिकाणी आलो, पदरामध्ये भाकर पडल्याशिवाय आपण परत जायचं का? आमदार शिरीष भाऊ नाईक यांचं आगमन झालेलं आहे. नंदुरबारचे आमदार शिरीष भाऊ नाईक प्रशिक्षणार्थींच्या मोर्चांना पाठिंबा देण्यासाठी दाखल झालेले आहे. तर महाराजांचं स्वागत आहे. आणि स्टेजवरती गर्दी कमी करा. माझी सर्वांना विनंती आहे की स्टेजवरची गर्दी कमी करावी. माझी सर्वांना स्टेजवरच्या प्रत्येकाने स्टेजच्या खाली उतरावे. हो सर खाली स्टेजवर गर्दी करू नका. स्टेजवर जागा कमी आहे, गर्दी करू नका कोणी पण.
हा कपिलराव सेल्फी कपिलराव घ्या सेल्फी खाली उतरा रे गर्दी खाली करा गर्दी खाली करा माननीय श्री आमदार साहेबांनी आपल्या ह्या येता आपल्या भागातील मुलं या ठिकाणी आले आहेत त्यांचा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आले आहेत माननीय आमदार मोदी साहेबांनी खाली उतरा पाठिंब्याबरोबर हे सगळे मंडळांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण देखील प्रयत्न कराल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो या भागामधून ज्या कामासाठी आलात त्या प्रमुख 4 मागण्या आपण ह्या ठिकाणी 4 मागण्या आपण घेऊन आलो त्या 4 मागण्यामधून आश्वासन न घेता भक्कम ठोस निर्णय घेतल्याशिवाय जायचं काम ज्या कामासाठी आलोय ते काम या ठिकाणी पूर्ण करून जाण्याचा संकल्प तो आम्ही करणं गरजेचं आहे येणाऱ्या काळामध्ये जर बघितलं ज्या मुलांनी आता बघितलं 4 महिने 5 महिने रात्रीचा दिवस केला काम मिळणार काम लागलंय म्हणून बाकी बऱ्याचशा गोष्टी ठरल्या पण जे मुलं व्यसनाधीन होऊन बाकी गावात तिकडे फिरण्यापेक्षा 5 ते 6 हजार का होईना पण मुख्यमंत्री मामाने आम्हाला सांगितले मंडळ काम लागणार आणि त्या ठिकाणी फिक्स होणार ह्या आशेवरती हे सगळे मंडळी 6 महिने काम करत आहेत रात्रीचा दिवस करतायत जसे 6 महिने जवळ येत गेले तसे एक माणसाला सांगितलं झालं की तुम्ही आता जा घरी घराच्या संख्येने आपण आलात मला माहित होतं मी काल 1 दिवसामध्ये सकाळी 12 वाजल्यापासून यामध्ये सकाळी झालो संध्याकाळी 6 वाजता मीडियाला बाईट दिली आणि कमीत कमी 75 ते 76 ठिकाणी बातम्या लागल्या त्याच बातम्या जर 4-5 दिवस अगोदर झाला तर माननीय मुख्यमंत्री साहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री साहेब असतील आपल्याला विचारण्यासाठी बोलले असते पण त्याची वेळ गेलेली आहे ठीक आहे आपण काहीतरी पाप लय केलं असेल म्हणताना आपल्या पाठीमागची 7.5 संपली नसेल पण आता संपलेली पण संपलेली 7.5 ह्या मुंबईमधून आता आपण ह्या ठिकाणी निर्णय घेऊन जाण्यात एक भक्कमपणा जो होता सुरुवातीचा पत्र मिळाल्यानंतर मुख्यमंत्री आणि ह्याच्यामधून आम्हाला कुठेतरी न्याय मिळेल म्हणून 6 महिने झाले आपण या ठिकाणी कार्य केलं माझी आपल्या सर्वांना विनंती आहे एकजूट होऊन न संघर्षामध्ये न थकता प्रत्येकाला वाटत असेल की हे होणार नाही होऊ शकत नाही आणि हे होणारच नाही प्रत्येकाची निगेटिव्हता माणसाच्या मनामध्ये निर्माण झाले ते मी करू शकतो आणि करणारच ही भूमिका तुमच्या मनामध्ये निर्माण झाली आहे एक 12 वर्षाचा मुलगा होता आणि एक 6 वर्षाचा मुलगा होता एक छोटस उदाहरण देतो आणि लगेच थांबतो माननीय आमदार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन होईल एकीकडे 6 वर्षाचा मुलगा एकीकडे 12 वर्षाचा मुलगा आहे दोघं मिळून रानामध्ये फिरत गेले ते फिरत जात असताना एका गावाच्या बाहेर एक आड होतं आणि त्या आडामधलं पाणी पिण्यासाठी 12 वर्षाचा मुलगा डोकावून बघितला आणि त्या आडामध्ये तो 12 वर्षाचा मुलगा पडला आणि 12 वर्षाचा मुलगा पडल्यानंतर त्या 6 वर्षाच्या मुलाच्या लक्षात आलं तो पाण्यामध्ये पडलेला आहे साईडला एक बादली होती एक घशी होती ती घेतली त्या आडामध्ये टाकली आणि खूप संघर्षानं 1 तास 2 तास 3 तास त्या ठिकाणी संघर्ष केला आणि संघर्ष करून 12 वर्षाच्या मुलाला 6 वर्षाच्या मुलांना तब्बल 2 तास कसरत करून त्या मुलाला त्या आडातून बाहेर काढलं फार विषय मोठा नाही 6 वर्षाच्या मुलांनी 12 वर्षाच्या मुलाला खूप कसरत करून 2 तासांनी बाहेर काढलं आणि बाहेर काढल्यानंतर तो मुलगा त्याच्या खांद्यावरती हात टाकला आणि गावामध्ये गेला आणि गावात गेल्यानंतर गावामध्ये घडलेली हकीकत सांगितली त्यावेळेस गावातील मंडळी म्हणाले ते काहीतरी सांगतोय ते खोटं आहे त्यावेळेस एक वयोवृद्ध माणूस त्या दोन्ही मुलाला बोलून घेतलं आणि त्याला विचारलं त्या ठिकाणी जी घटना घडली तिथं कोण होतं त्या ठिकाणी सांगितलं आम्ही दोघंच होतो 12 वर्षाचा मुलगा आणि 6 वर्षाचा मुलगा आम्ही दोघं खेळत गेलो होतो हा पाणी काढण्यासाठी गेला आणि आडामध्ये पडला मी बाहेर काढलो त्यावेळेस त्या ठिकाणी सगळी लोक म्हणतात हे खोटं बोलतात पण एक वयोवृद्ध मामा काय म्हणतात की बाबा त्या ठिकाणी अशी कोण व्यक्ती होती का की बाबा हे तुला जमणार नाही हे करू शकत नाही तिथे मी आणि तो दोघंच होतो मग तू काढलेला खरा आहेस ते कसं काय त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तिथं अशी एक पण व्यक्ती नव्हती हे तुला शक्य नाही हे तुला जमणार नाही आणि हे तुला करणंच गरजेचं आहे हा ध्येय त्या मुलाच्या मनामध्ये होता म्हणून त्या 6 वर्षाच्या मुलाला 12
वर्षाच्या मुलाला बाहेर काढलं मंडळी. म्हणून आपल्या संगत कोण आहे काय आहे हे न बघता मी हे घेणारच आणि मी पुन्हा त्या ठिकाणी तेवढ्याच मान सन्मानाने काम करणार हा ध्येय मनामध्ये बाळगा. 100% तुम्हाला यश प्राप्त होण्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय बागडे बाबा. थँक्यू सर.